राधे राधे. बरेच दिवसांनी मी व्हिडिओ काढते कारण मी एक 3-4 दिवस डेस्टिनेशन वेडिंगला गेले होते. माझ्या मामाजवळच्या मुलीचं लग्न होतं. फार छान झालं. गोव्याला असल्यामुळे आम्ही खूप एन्जॉय याच्यासाठी समुद्रावर वगैरे काही गेलो नाही. पण सगळे मंगेशीपासून सगळी देवळं बघितली. खूप छान वाटलं आणि वेडिंगचं लग्न इतकं सुंदर, अगदी मस्त झालं, व्यवस्थित अगदी विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने झाल्यामुळे खूप छान वाटलं आणि रिफ्रेश होऊन आलं. म्हटलं आता आधी पहिलं आपले व्हिडिओ एक काढावा. आपल्या हाताचा आपण खूप छान, माहितीच आहे प्रत्येक बोटाचा उपयोग असतो वगैरे, हे तर मी वेगळं सांगायला नको. पण आणि एक छान उपयोग असतो, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी खूप छान आहे. म्हणजे काय असतं ही 5 बोटं कशी आपल्या कामी येतात आणि किंवा काय त्यांचा जास्त करून आपण उपयोग करतो त्याची माहिती आहे ही. आता हे जे बोट आहे इंडेक्स, म्हणजे आपण बोट दाखवतो बघा, काही प्रत्येक गोष्टीचे काही वाईट असेल, काही हे ते, "हे माझ्याशी बोलू नको, हे माझ्या वाटेला जाऊ नको," असं करतो. तर हे बोट असतं. हे बोट म्हणजे आपण फारसं चांगलं मानत नाही. कळलं की नाही? हे बोट असतं. हे बोट असतं ना, हे हिलिंग बोट म्हणतात. तुम्ही बघा, आपण बाम-बीम लावताना असा लावतो. म्हणजे हे मधलं बोट आहे. कळलं की नाही? काही करताना आपण असं करतो, होय की नाही? काही म्हणजे मधल्या बोटाचा उपयोग आपण जास्त करतो. ह्याला हिलिंग बोटही म्हणतात. जेव्हा आपल्या डोळ्याला फार स्ट्रेस असतो किंवा इव्हन डोकं दुखत असलं, तर जसं आपण असं करतो ना, तेव्हा डोळ्यातनं पाणी येत असेल, डोळ्याला त्रास होत असेल, तर जर का तुम्ही हे मधलं बोट तुम्ही असं एक 3-4 वेळा दिवसातनं 1-1 मिनिटं ठेवलं, तर तुम्हाला खूप फ्रेश वाटतं. आणि तुम्हाला माहितीच आहे की ॲक्युप्रेशरवर माझा खूप विश्वास आहे. त्यामुळे मी मध्ये आता ह्या उन्हात किंवा इकडे-तिकडे असं धावपळ वगैरे लग्नात झाल्यामुळे माझ्या डोळ्यातनं चिक्कार पाणी येत होतं. तर मी ॲक्युप्रेशर केलं. तुम्हाला सांगते, मी असं केलं, ते दाबलं, आणखीन हाताचे काही ॲक्युप्रेशर डोळ्याचे पॉइंट केल्याबरोबर डोळ्यातनं पाणी येणं थांबलं. म्हणजे काही गोष्टी ह्या पण करून बघायला हरकत नाही. नाही थांबलं तर डॉक्टर आहेतच बसलेले आपल्याला औषधं द्यायला. पण त्याच्या आधी थोडासा प्रयत्न करायला काय हरकत आहे, जर का एखादं दुखणं सिरियस नसेल तर. तर मी तुम्हाला सांगितलं की हे बोट काय आहे ते सांगितलं. हे बोट आहे ना, हे हिलिंगचं बोट आहे, की तुम्ही जर का असं ठेवलंत किंवा कुठेही आपल्याला गळा दुखत असला, तर जरा ह्या मधल्या बोटाने, म्हणजे ह्याचा उपयोग लागतो, पण मेन मधलं बोट. कळलं की नाही? आता हे बोट तुम्हाला सांगायलाच नको. आपण देवाची पूजा करताना देवाला गंध वगैरे असंच लागतो की नाही? त्यामुळे हे बोट अगदी पवित्र किंवा छान असतं. त्यामुळे हे तिसरं बोट, हे चौथं बोट, ही करंगळी आपण वॉशरूमला जाताना असं लावतो. पण त्याचा खरंच उपयोग काय आहे माहिती आहे का? ह्याची जी टीप आहे, तुम्हाला म्हणजे मूत्राशयाचे कुठलेही युरिनचे आजूबाजूचे रोग असतात किंवा हे असेल, काही मुतखडा वगैरे झालेला असेल, तर हे रेग्युलर दाबल्याने त्याचा दोन्ही हाताला अर्थात त्याचा खूप फायदा होतो. हा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे की नाही? हे बघा, हे असे, कारण आपण असंच बोलतो की नेहमी जाऊन येतो किंवा जाऊन येते. तर खरंच हा असं छोटे-छोटे उपयोग आहे, ते आपल्याला ज्यांना माहीत नाही त्यांनी ह्याचा जरूर उपयोग करावा. अगदी सिनेमा बघताना, गप्पा मारताना पण असं करू शकतो. ज्यांना मुतखडा वगैरे होतो ना, की काय म्हणतात स्टोन, त्यांनी हे इथे, हे इथे आणि हे इथे, हा प्रेस केला ना, आणि सगळ्यात प्रेशरची म्हणजे मेक किंवा गंमत सांगते, की तुम्ही असं-असं दाबत राहायचं. जिथे दुखतं ना, तो तुमचा पॉइंट असतो आणि तिथे जर रोज दिवसातनं 3-4 वेळा असं रिव्हर्सनी किंवा इथे जिथे मी पॉइंट दाखवला तिथे केला, आपल्याला दुखतं. तेव्हा नक्की करून बघा. बसल्या-बसल्या करायचं आहे. बाकीची औषधं चालूच ठेवा. पण ह्याने जर तुमचा त्याच्यावर फायदा झाला तर काय ना. पण ह्याला वेळ लागतो, कारण हे काय औषध नाही. पण तुमच्या ज्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आला असेल, तर त्या स्टिम्युलेट होतात आणि छान काम करतात. म्हणून हे करायचं. आणि हा अंगठा तर अगदीच चांगला आहे. आपण प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी अंगठा दाखवतो, ऑल द बेस्ट किंवा काही असेल तर, किंवा आपण जेव्हा ओवाळतो कुणालाही,
वाढदिवसानिमित्त किंवा कुठलाही चांगल्या तेव्हा आपण ह्याच बोटाचा उपयोग करतो, होय की नाही? तर त्यामुळे ही 5ही बोटं अशी छान आहेत, जी आपल्याला अशा पण ठिकाणी उपयोगी येऊ शकतात. अत्यंत महत्त्वाची आता एक गोष्ट सांगणार आहे. नक्की करून बघा. चांगला असं म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा आला तर मला मात्र कळवा, की खरंच असं होतं. एका दिवसात नाही आलं तर 2-3 दिवसात. आपल्या घरात सुख, समृद्धी, शांती सगळं यायचं असेल तर एक करा. तुम्ही रोज संध्याकाळी देवाला दिवा लावता किंवा सकाळी पूजेनंतर सगळेच लावतात. एक दिवस असं करा, तुम्हाला माहिती आहे ही चंद्रनाडी आहे आणि ही सूर्यनाडी म्हणजे डाव्या बाजूची चंद्रनाडी, उजव्या बाजूची सूर्यनाडी. तुम्ही काय करायचं, 1-2 दिवस करून बघा. तुम्हाला नक्की कळेल ह्यानी काय की तुमची ना कुठली नाकपुडी चालते. तुम्हाला जर माहिती असेल स्वरविज्ञानाबद्दल, तर आपली दर 1.5-1 तासांनी नाडी बदलत असते. चंद्रनाडी असते, मग सूर्यनाडी असते आणि त्याच्यामधला काळ सुषुप्ना नाडी पण चालू असते. पण त्यावेळेला जेव्हा तुम्ही पूजा करता किंवा देवाला दिवा लावत असता, त्यावेळेला तुम्ही बघा की तुमची कुठली नाडी चालू आहे. त्या नाकपुडीने म्हणजे पूर्ण नाकाने आत श्वास घ्या. जी चालू आहे त्याच्यातनं श्वास आत जाईल. जरा वेळ होल्ड करा आणि तुम्ही रोज निरांजनात जेवढं तेल घालता ना तेवढंच घाला. जशी वात घालता ना तशीच घाला. पण जी नाडी चालू आहे त्या हाताने ते काम करा आणि काडी म्हणजे जेव्हा आपण निरांजन तेववतो, लावतो त्यावेळेला त्याच हाताने निरांजन लावा आणि नमस्कार करा. आणखीन तुम्हाला आपल्या घरातली सुख, शांती, समृद्धीची प्रार्थना देवाकडे करा. आता तुमच्या लक्षात येईल, की तुमच्या रोजच्या जेव्हा देवाला दिवा लावता त्यावेळेला समजा 15 मिनटं फॉर एक्झाम्पल 15 मिनटं ते निरांजन तर तेवत असेल ना, ते जवळजवळ तासभर तेवतं. तेवढी सुख, समृद्धी, शांती आहे, आरोग्य घरात राहतं. त्यामुळे जी नाडी तुमची चालती आहे, परत सांगते, जी नाडी म्हणजे समजा डावी असेल, तर आधी हात श्वास घ्यायचा, मग त्या ह्याच्यात तेल घालायचं, निरांजन घालायचं आणि समजा हा डाव्या हाताने काडी पेटवून ती तेवायची निरांजन आणि मग श्वास सोडायचा आणि मग नमस्कार करायचा. समजा उजवा असेल तर उजव्या हाताने करायचं. करून बघायला काय हरकत आहे. ह्यानी खूप छान असतं, आपल्या घरासाठी पण चांगलं असतं आणि दुसरा एक अतिशय मजेशीर उपाय आहे. करून बघा, कारण याने नुकसान नाही झाला तर फायदा. मग काय हरकत आहे. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, खूप वैतागलेले आहेत, काही घेऊन अगदी ताक पितात आणि काय काय घेतात, त्यांनी बरं वाटत नसेल, तर तुम्ही जेव्हा त्या सीटवर बसाल त्यावेळा डावी नाकपुडी बंद करा आणि मग प्रयत्न करा. तुम्हाला सांगते त्या सीटवर बद्धकोष्ठतेमुळे जर का तुम्हाला अर्धा तास लागत असेल तर तुम्हाला 15 मिनटं लागत असेल तर 10 मिनिटात तुम्ही मोकळे व्हाल. 1 तास लागतं. खरंच काही जणांना खूप वेळ लागतो. 30-30, 40-40 मिनटं लागतात. वैतागून जातात आणि किती उपायांनी बद्धकोष्ठता जात नाही. हे साधे उपाय असल्यामुळे हे 3-4 दिवस लगातार करून बघा. असं नका करू, काही झालं नाही. तसे पण तुम्ही एवढाली औषधं घेऊन होत आहेत का? मग हा एक प्रयोग. बसल्या-बसल्या फक्त नाकपुडी डावी बंद करून बसायचं आहे. जेवढं जमेल तेवढा वेळ. काय हरकत आहे? तर प्रयत्न करा आणि जर का फायदा झाला तर तुम्ही नक्की मला कळवा. राधे राधे.